जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे मार्केटमध्ये करेक्शन झालं असे बरेचसे जाणकार सांगतात. पण हे नेमकी जिओ पॉलिटिकल टेन्शन काय आहे आणि मग हे असं कशा प्रकारे ते उत्पन्न झालेलं आहे, आपण आज त्याची माहिती घेणार आहोत. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे का इराण आणि इस्रायल ह्या दोघांची जी काही लढाई चालू झालेली आहे किंवा लढाई सदृश परिस्थिती आहे आणि अशा बातम्या पण येत आहेत, तर नेमकी ती का निर्माण झाली परिस्थिती ते आपण जाणून घेणार आहोत. आपण जर बघितलं असेल तर साधारणतः मागच्या वर्षभरापूर्वी आपल्याला एक बातमी आली होती का पहाटी पहाटी रात्रीच्या वेळेस पहाटी पहाटीच होतं, तर म्हणजे साधारणतः 3 ते 4च्या आसपास मोठा आतंकवादी हल्ला झाला इस्रायलवरती. 1200 ते 1300 लोक मारली गेली आणि ते जे आतंकवादी त्यावेळेस आले होते इस्रायलमध्ये आणि त्या आतंकवाद्यांना साथ देण्याचं काम केलं होतं इराणनं, असा आरोप होता इस्रायलचा. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल का त्यानंतर संपूर्णपणे जवळजवळ वर्षभरापासून जे आतंकवादी होते तिकडचे त्या सगळ्या आतंकवाद्यांना वगैरे मारण्याचं काम इस्रायलने चालू केलेलं होतं. पण आता हे आतंकवादी आपल्याला माहिती आहे का गाझा पट्टी आहे, नंतर वेस्ट बँक आहे आणि इस्रायलमध्ये आहे. आता गाझा पट्टी आहे तर ह्या गाझा पट्टीतून हे सगळे आतंकवादी वगैरे आलेले होते आणि त्या गाझा पट्टीचा संपूर्णपणे सगळा विध्वंस हा सगळा करून टाकला इस्रायलने. पण आता त्याच्या शेजारी एक देश आहे लेबनॉन आणि ह्या लेबनॉन मध्ये आपण बघतोय का हा देश जर आपण बघितला असेल 15-20 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 75 ते 80% ही लोकसंख्या होती ख्रिश्चन बहुल. पण आता तिथे जवळजवळ 70% लोकसंख्या ही मुस्लिम झालेली आहे. आणि त्या लेबनॉन मध्ये एक आतंकवादी संघटना निर्माण करण्याचं काम इराणने केलेलं आहे. त्या आतंकवादी संघटनेचं नाव आहे हिजबुल्ला. आता ह्या आतंकवादी संघटनेला मोठं करण्याचं आणि त्यांना शस्त्रास्त्र देण्याचं आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतंय इराण आणि म्हणजे त्यांना सपोर्ट करण्याचं काम इराण करते. आता ह्या आतंकवादी संघटनेचा जो मोठा नेता म्हणूया आणि किंवा जो कमांड आपण म्हणतो आणि किंवा त्या संघटनेचा प्रमुख आहे त्याचं नाव होतं, आता तो मेलेला आहे, त्याचं नाव होतं हसन नसरुल्ला. आता ह्या नसरुल्लाला मारण्यासाठी 18 वर्षापासून इस्रायलची जी काय आपण म्हणूया गुप्तहेर संघटना मोसाद तर ती काम करत होती आणि पण काही केल्या तो नसरुल्ला बाहेर येत नव्हता आणि त्या नसरुल्लाला संपूर्णपणे पाठिंबा इराणचा होता. आणि म्हणून आपण बघितलं असेल का आपल्याला मागच्या महिन्यामध्ये एकाच वेळेस 3000 पेजर मध्ये स्फोट झाल्याचं जे आपल्याला बातम्या ऐकायला भेटल्या तो सुद्धा कारनामा इस्रायलने केला होता. त्याचं कारण असं होतं का आता जो हा हसन नसरुल्ला आहे आणि त्याला असं वाटत होतं का बाबा इस्रायल आहे तर ते आपण जर मोबाईल वापरले तर तो आपल्याला मोबाईल वापरल्यानंतर आपलं लोकेशन ट्रॅक करू शकतो. आणि म्हणून त्यांनी जे आपण म्हणूया त्याच्या आतंकवादी संघटनेमध्ये जे कोणी कमांडर असतील त्या कमांडरला मोबाईल वापरणे बंद करा असे आदेश दिले होते आणि त्यासाठी त्यांनी सांगितले का पेजर वापरायचे. आता पेजर जर आपण बघितलं असेल तर नव्या जमान्याला पेजर माहित नसतील, पण 2000च्या आसपास आपल्याला हे पेजर जे आहे ते पेजर आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरायला भेटायचे, कारण त्या ठिकाणी त्यावेळेस मोबाईल नव्हते आपल्याकडे. आणि मग असा त्यांनी मोठा चांगला हुकूम काढला का आता पेजर वापरायचे, म्हणून त्यांनी त्याचे जे कोणी कमांडर असतील सगळ्यांसाठी 3000 पेजरची ऑर्डर दिली. आणि ती 3000 पेजरची ऑर्डर ती कंपनी होती चीनच्या आसपासची बहुतेक किंवा चीनची कंपनी होती आणि त्या कंपनीचं लायसन वापरीत होती युरोप मधली कंपनी, म्हणजे मग ते तिथं बनले गेले. पण आता मोसादने तिथं काय केले, मोसादने तिथं हेरगिरी केली आणि एकतर ते पेजर बनवतानाच त्या कंपनीच्या कारखान्यामध्ये हेरगिरी केली आणि किंवा तिथून बाहेर पडल्यानंतर ज्या जहाजातून ते आले त्या ठिकाणी हेरगिरी केली. तर हा काय तपास लागलेला नाहीये, पण त्या पेजर मध्ये त्यांनी जे 15 ते 20 मिलीग्रॅमचं एक असं केमिकल येतं आणि ते एका चिप्स मध्ये बसवलं आणि नंतर त्याला एका याच्यामध्ये कोडिंग केलं आणि तो कोड टाकल्यानंतर ते केमिकलचा आतल्या आतमध्ये त्याच्यावर स्फोट होतो. म्हणजेच पहिल्यांदा त्याची बॅटरी गरम होते आणि मग स्फोट होतो. तर अशा प्रकारची जी काय आहे ती संपूर्णपणे पद्धतशीर सगळं प्लॅनिंग मोसादने केलं आणि ते मोसादने प्लॅनिंग केल्यानंतर ते पेजर वापरायला पहिले 2-3 महिने त्यांना काही प्रॉब्लेम नाही आला, आतंकवाद्यांना काही प्रॉब्लेम आला नाही. पण आता त्याच्यातल्या एका आतंकवाद्याला जरा डाऊट आला, म्हणजे कमांडरला डाऊट आला आणि त्यांनी त्याच्या वरच्या कमांडरला तो सांगायला गेला का भाऊ ह्या पेजर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि पण दुर्दैव त्याचं असं का मोसादने तिथे सुद्धा सेनमारी केलेली होती. मोसाद ही सगळ्यात जगातली सगळ्यात खतरनाक आपण म्हणूया गुप्तहेर संघटना आहे
आणि मग ह्या मोसादचा जो माणूस आहे तो माणूस तिथे ह्या आतंकवादी संघटनेचा, हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेचा कमांडर होता. आता जो खालचा कमांडर होता तो वरच्या कमांडरला सांगायला गेला, पण तो मोसादचा माणूस होता आणि त्यांनी जो त्याला सांगायला आला का पेजरमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांनी त्याला खतम करून टाकलं आणि म्हणजे मारून टाकलं. आणि मग त्याने आता एवढं झालं, त्याने मेसेज दिला इस्रायलला का आता आपल्याला जरा थोडंसं सावध पावले उचलावं लागतील आणि जो प्रोग्राम आहे त्यांचा प्रोग्राम आपल्याला राबवावा लागेल. आणि मग त्यानंतर मोसाद ही संघटना मग परत कामाला लागली. आता त्यांनी ह्या सगळ्यामध्ये कोडिंग वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, फक्त त्याला एक कमांड द्यायची होती. आणि मग असं त्यांच्या निदर्शनात आलं का साधारणतः एके दिवशी 2 ते 3 ह्या वेळेमध्ये त्या सगळ्याच पेजरवरती त्यांचा जो कमांडर आहे, तो कमांडर आपला नजरुल्ला म्हणून आहे, तो कमांडर त्यांना काहीतरी महत्वपूर्ण मेसेज देणार होता. आणि बरोबर त्यांनी त्याच वेळेस जो कोड होता तो कोड त्यांनी ऍक्टिव्हेट केला. सगळ्यांना एकाच वेळेस मेसेज गेले आणि ह्या 3000 पैकी 2700 जण जबरदस्त जखमी झाली, कारण ज्यांच्या खिशात पेजर होता आणि तो त्यांनी बाहेर काढला नाही, खिशात स्फोट झाला. आणि काही बघण्यासाठी असा बाहेर काढला, त्यांच्या एकंदर त्यांचा चेहरा, डोळे वगैरे सगळंच वाटोळ झालं. आणि काही वाचले तर त्यांनी तो एक तर त्यांनी टेबल कुठे ठेवला असेल किंवा तो ठेवून तो बाजूला गेलेले असतील आणि तेवढीच लोक फक्त वाचली. म्हणजे एकाच वेळेस इतकं मोठं मोठं भयानक कांड हे मोसादने केलं. आणि मग आता ह्या मोसादचा काय उद्देश होता का काही करून या जो काय आहे नसरुल्ला, हसन नसरुल्ला याला बाहेर काढायचा आणि ही जी संघटना आहे त्या संघटनेला संपवून टाकायचं, संपूर्णपणे हिजबुल्ला ही आतंकवादी संघटना आहे तिला संपवायचं. आणि मग आता त्यांच्या ह्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं काय होतं, मोसादमध्ये एक माणूस इराणचाच होता. इराणचा हेर एक मोसाद साठी काम करत होता आणि तो ह्या नसरुल्लावरती पाळत ठेवून होता. आणि त्याला माहिती भेटली आणि त्यांनी सांगितलं का ह्या ठिकाणी आता हा हसन नसरुल्ला त्याच्या काही ठराविक कमांडर सह तो त्या ठिकाणी मिटिंग करणार आहे. जागा सांगितली, काहीतरी 5-6 म्हणजे असे 5-6 घरं होती आणि त्या घरांच्या खाली एक त्यांनी असा बंकर बनवलेला होता, 60 फुटाचा बंकर. त्या बंकरमध्ये मिटिंग होणार होती. आणि ही सगळी माहिती भेटली. माहिती भेटल्यानंतर बेंजामिन नेतन्याहू आणि त्यावेळेस तिकडे संयुक्त राष्ट्रसभेमध्ये गेलेले होते आणि त्यांना फोन झाला आणि त्यांनी तिकडनं ओके केलं. आणि पण त्याच्या आधी काय झालेलं होतं का 5-6 जे काय त्यांच्यावाले फ्लाईट म्हणजे आपण त्यांचे फायटर जेट आहेत आणि ते फायटर जेट कुठल्या तरी एका आपल्याला इमारतीवरती आपल्याला बॉम्ब टाकायचा आहे आणि त्याची प्रॅक्टिस करत होते. आणि जवळजवळ असं म्हणतात का 900 किलोच्या आसपास ही मोठी स्फोटकं होती आणि 30 जी काय 900 किलोच्या आसपासची जी एवढी स्फोटकं होती आणि ती घेऊन ही सगळी फायटर जेट ही काय करायची, ट्रायल करायची. पण आता त्या पायलटला सुद्धा माहित नव्हतं का कुठं काय करायचं, काय फक्त माहित नव्हतं, फक्त त्यांच्यावाली कायम सराव व्हायचा, प्रॅक्टिस व्हायची. आणि मग आता ह्या फायटर जेटला नंतर मग सगळे निर्देश दिले गेले. शेवटच्या क्षणी त्यांना सांगितलं का टार्गेट तुमचं आहे कुठे, हे तुमचं टार्गेट आहे लेबनॉन मध्ये आणि तिथे पण लेबनॉनमध्ये बेरूत नावाचं गाव. आणि मग त्या ठिकाणी तुमचं टार्गेट आहे. आणि मग बरोबर त्या एकंदर मिटिंगची वेळ समजली आणि मग ह्या फायटर जेटने तिथून उड्डाण केलं आणि त्या ठिकाणी हे सगळा दारुगोळा टाकला. आता मग त्या ठिकाणी काही काही शस्त्र अशी होती, आता आपण जर बघितलं असेल, हा मी तुम्हाला दारुगोळा हे तुम्हाला ढोबळ मानाने सांगतोय. आता त्या ठिकाणी बरेचसे बॉम्ब वगैरे सगळ्या गोष्टी असतील आणि पण त्यातले काय अशी होती का जमिनीमध्ये जाऊन मग फुटणारी होती. आणि मग काही बॉम्ब त्यातल्या जमिनीत खाली जाऊन फुटली आणि त्या ठिकाणी हा जो काय आहे संघटना, आतंकवादी संघटना हिजबुल्ला, त्याचा जो म्होरक्या, त्याचं नाव हसन नसरुल्ला, तो मारला गेला. पण का त्याला एक सुद्धा जखम झाली नाही, कारण त्या बॉम्ब मध्ये काही बॉम्ब असे होते का ते फक्त असा आपण म्हणूया विषारी गॅस आणि तो गॅस फक्त अशी बाहेर फेकणारी होती आणि त्याचा दम सगळा गुदमरून, श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला. आणि मग हा जो नसरुल्ला मेला गेला, त्या मेल्यानंतर इराण हा मोठा भडकला आणि त्यांनी त्याला शहादत म्हणून त्याला घोषित केलं. याचं कारण आता एवढा पैसा इराणी लावलेला, कारण ही जी आतंकवादी संघटना आहे ही आतंकवादी संघटना, आता लेबनॉन देश आणि याच्यावाली बाउंड्री आपल्या म्हणजे हा लेबनॉन आणि आपला इस्रायल याची बाउंड्री ही जवळ एकच बाउंड्री आहे आणि ते कायम आतंकवादी कारवाई करायचे. आणि त्याला प्रोत्साहन कुणाचं होतं, प्रोत्साहन त्याला इराणचं होतं. पण मग आता इराण भडकला, कारण एवढी मोठी संघटना उभी केली, त्यातले 3000 आतंकवादी ते निकामी झाले. त्यानंतर आता त्यांचा म्होरक्या पण गेला आणि त्या बैरूत मध्ये पार एकदम संपूर्णपणे संपूर्ण नष्ट करून टाकलं इराणनी. मग काय याचं डोकं सटकलं इराणचं आणि त्यांनी मग इस्रायलवरती 189
काय म्हणूया रॉकेट डागली, त्या रॉकेट मार्फत मिसाईल डागली. पण त्यातली जवळजवळ बरीचशी मिसाईल ही जी काय आहे म्हणजे त्यांची एक मस्त अशी आपण म्हणूया महत्वपूर्ण त्यांच्यावाली क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे इस्रायलची. तिचं नाव आहे आयरन डोम आणि तो त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट झाला. आणि फक्त तो काय करत असतो का ज्या ज्या ठिकाणी मिसाईल ही मानवी वस्तीत पाडणारे असतील त्यालाच नष्ट करतो. बाकीच्याला तो नष्ट करून देत नाही, बाकीच्याला पडून देतो. कारण बाकीच्या ठिकाणी कशाला आणखीन शक्ती वाया घालवायची. आणि त्यामध्ये एकही नागरिक मारला गेला नाही. इस्रायलचा फक्त एक नागरिक मारला गेला, तो फक्त वेस्ट बँक मधला होता, पॅलेस्टाईन नागरिक मारला गेला. तर मग ह्या अशा प्रकारे आता आपण बघितलं असेल का 189 मिसाईलचा हल्ला हा झालेला आहे इस्रायलवरती. आणि आता अजून त्याला प्रत्युत्तर जे आहे ते प्रत्युत्तर अजून इस्रायलला दिलेलं नाही. आणि अशी चर्चा चालू आहे का काही जण म्हणतात का आता हा इस्रायल जो आहे त्या तेलाच्या विहिरीवरती अटॅक करेल आणि किंवा त्यांची जी बंदर आहे त्या बंदरांवरती अटॅक करेल किंवा त्यांच्या अणुभट्ट्या आहेत त्यावरती अटॅक करेल. आणि म्हणजेच आता जोपर्यंत हा इस्रायल त्यांना अजून परत ह्या ज्या काय हल्ल्याला प्रत्युत्तर देत नाही तोपर्यंत जागतिक टेन्शन हे असंच राहणार आहे. आणि म्हणून आता आपल्याला मग काय करायचं आहे, जोपर्यंत हे जागतिक टेन्शन संपत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या पोझिशन मार्केटमध्ये थोड्याशा लिमिटमध्ये ठेवायच्या आहेत. आपल्या लाईट पोझिशन मध्ये राहायचं आहे. आपल्याला खूप मोठ्या अशा हेवी पोझिशन आपल्याला घ्यायच्या नाहीत. आता जर समजा येत्या 1-2 दिवसामध्ये जर समजा इस्रायलने काही केलं नाही तर ही परिस्थिती परत आपल्याला नॉर्मल पण आपल्याला बघायला भेटू शकते. पण आता जर ही समजा लढाई झाली तर आपल्याला माहिती आहे का मग सोन्याचे भाव वाढतील. आपल्याला क्रूड ऑइल तसंही 10% वाढलेलं आहे. 10% क्रूड ऑइल वाढलेलं आहे. परत ते क्रूड ऑइल वाढू शकतं आणि किंवा जर परिस्थिती जर समजा निवळली तर ते खाली सुद्धा येऊ शकतं. आणि तेव्हा आता जोपर्यंत हे का परत त्या हल्ल्याला प्रत्युत्तर इस्रायल देत नाही तोपर्यंत ही टांगती तलवार असणार आहे. पण जर ते प्रत्युत्तर देताना जर असं मोठ्या प्रमाणामध्ये जर दिलं तर परत त्यांच्यावरती इराण काहीतरी कारवाई करणार. आणि हे जे आपण म्हणूया ही जी काही लढाई आहे आता ह्या लढाईमध्ये आपण बघितलं असेल तर काल हे जे आहेत खेमनई म्हणून, खेमनई हे आहेत त्या इराणचे हे सर्वोच्च नेते. काल त्यांनी तेहरानमध्ये एका मोठ्या मस्जिदीमध्ये त्यांनी मोठं भाषण दिलं. लाखो लोक आली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं का 54 मुस्लिम कंट्रीज आहेत. या 54 मुस्लिम कंट्रीनी आमच्या बरोबर यायला पाहिजे, आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे, आम्हाला इराणला संपवायचं आहे. आणि तेव्हा आता हे मोठं जागतिक याच्यावरती सगळं वातावरण पेटलेलं आहे. आणि काही देश रशियाच्या बाजूने आहेत, काही देश अमेरिकेच्या बाजूने आहेत. पण आता ही एकंदरीत लढाई न झालेली चांगली आहे. जर ती लढाई झाली तर तो मोठा जगासाठी मोठा सेटबॅक असेल, तो मोठा जगासाठी धोका असेल. आणि मग त्यावेळेस तुमच्या पेट्रोलच्या किमती वाढतील, सोनं वाढेल, महागाई वाढेल आणि जागतिक अर्थव्यवस्था परत थोडी अधोगतीला जाऊ शकते. आणि तेव्हा आता ही जी लढाई आहे ती लढाई थांबलेलीच बरी असं एकंदरीत सगळं चित्र आहे. पण आता बघूया, आता वेळ आहे, आता फक्त प्रत्युत्तर आता इस्रायल कसा देतो त्यावरती ही जागतिक परिस्थिती सगळी अवलंबून असेल. आणि तेव्हा आपण आता या आपण भागामध्ये थांबतोय कारण आपण फक्त काय माहिती आपल्याला करून घ्यायची होती का इराणने इस्रायलवरती हल्ला का केलेला आहे आणि आता त्याचा मार्केटवरती काय परिणाम होऊ शकतो किंवा जागतिक अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होऊ शकतो. आणि तर आता ह्या माहितीचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे, आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे.